नमस्कार, मी किलचे विजयकुमार दगडोआप्पा, सहशिक्षक, ईश्वर माध्यमिक विद्यालय, सावरगाव थोट, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर। आजचा आपला टॉपिक आहे पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाइन्स अँड ट्रान्सव्हर्सल या घटकावर चर्चा करणार आहोत। यापूर्वी आपण अँगल मेड बाय ट्रान्सव्हर्सल या घटकावर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली होती। तर या ठिकाणी पहा, प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाइन्स अँड अ ट्रान्सव्हर्सल। आपणाला माहिती की कोणत्याही दोन रेषांना जेव्हा एक छेदिका छेदते त्यावेळी करस्पॉन्डिंग अँगल्स असतील, अल्टरनेट अँगल्स असतील किंवा इंटेरियर अँगल्स असतील, हे फॉर्म होतात। परंतु given two lines, if given two lines are parallel, what happens? काय घडेल त्यांची जर आपण पॅरलल लाईनची ट्रान्सव्हर्सल घेतली तर। आता या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगलच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी फिगर पहा। इन फिगर लाइन PQ and line RS are parallel to each other and line AB is a ट्रान्सव्हर्सल। आता या फिगरमध्ये करस्पॉन्डिंग अँगल्स असतील तर या करस्पॉन्डिंग अँगल्सच्या बाबतीमध्ये आपण काय सांगू शकतोय हे आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर या ठिकाणी पहा, प्रॉपर्टीज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स ही प्रॉपर्टी काय आहे पहा। आपण 8वीच्या पातळीवर याच्या सिद्धता काही देणार नाहीत, फक्त डायरेक्टली आपण करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असतात, अल्टरनेट अँगल्स कसे असतात, इंटेरियर अँगल्स मध्ये संबंध काय असतो हे या ठिकाणी शिकणार आहोत। तर या ठिकाणी पहा, ईच पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाइन्स and their transversal is of congruent angles। जेव्हा दोन समांतर रेषांना एक छेदिका छेदते तेव्हा तयार होणारे जे काही संगत कोन आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स असतात, हे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रंट असतात। मग आपण या ठिकाणी काय लिहू शकतोय पाहता, मग कोणते अँगल कॉन्ग्रंट असतील। मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपणाला करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स अँड इंटेरियर अँगल्स हे ओळखता येणं गरजेचं आहे। त्याच्या डेफिनेशनही आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेल्या होत्या। मग आता या ठिकाणी पहा, AMP आणि दुसरा अँगल MNR हे अँगल करस्पॉन्डिंग असतील। याच पद्धतीने आपल्याला पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स सांगता येतील। तर फिगरमध्ये पहा, PQ ही लाईन RS लाईनला पॅरलल दिलेली, लाईन PQ पॅरलल लाईन RS अँड लाईन AB इज ट्रान्सव्हर्सल। पण करस्पॉन्डिंग अँगल्सच्या बाबतीमध्ये आपण काय सांगू शकतो की समजा आता या ठिकाणी आपण फर्स्ट पेअर घेतली AMP अँड MNR, हे दोन अँगल कॉन्ग्रंट असतील। जर ही कंडिशन आपल्या समोर दिलेली असेल, इफ लाईन PQ पॅरलल लाईन RS अँड लाईन AB इज अ ट्रान्सव्हर्सल, देन वी कॅन राईट अँगल AMP कॉन्ग्रंट अँगल MNR, हे दोन कोन आपण एकरूप लिहू शकतोय। त्याच पद्धतीने आता सेकंड पेअर कोणती असू शकते,
अँगल PMN अँड अँगल RNB ऑल्सो कॉन्ग्रंट. म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो की अँगल PMN कॉन्ग्रंट अँगल RNB. त्याच पद्धतीनं आपण राईट हँड साईडला जाऊन पाहू. अँगल AMQ कॉन्ग्रंट अँगल MNS ही सुद्धा पेयर आपल्याला कॉन्ग्रंट लिहिता येईल. आणि लास्ट पेयर कोणती असेल? अँगल QMN कॉन्ग्रंट अँगल SNB. तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आपण की दोन रेषांना एक रेषा छेदते त्यावेळी संगत कोनाच्या 4 जोड्या तयार होतात आणि त्या चारही जोड्या एकरूप केव्हा असतात? इफ गिव्हन टू लाईन्स आर पॅरलल. जेव्हा दिलेल्या दोन रेषा समांतर असतात. आपण 9th मध्ये आणि 10th मध्ये याचे कॉन्व्हर्स पाहणार आहोत की दोन रेषा समांतर आहेत किंवा नाही हे जर ठरवायचं असेल, टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स, त्यावेळी आपणाला या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रंट आहेत का, अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रंट आहेत का, इंटिरियर अँगल हे सप्लिमेंटरी आहेत का, हे आधी सांगावं लागेल आणि त्यानंतर त्या दोन लाईन पॅरलल आहेत किंवा नाहीत हे डिसाईड करावं लागेल. आता आपण 8वीच्या पातळीवर एवढंच पहा की जेव्हा दोन समांतर रेषांना एक छेदिका छेदते त्यावेळी तयार होणाऱ्या ज्या काही संगत कोनाच्या जोड्या आहेत किंवा संगत कोन आहेत हे संगत कोन एकरूप असतात. त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी मराठीतून सांगायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो, समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या संगत कोनाच्या प्रत्येक जोडीतील कोन एकमेकांशी एकरूप असतात. आता त्यानंतर आपण प्रॉपर्टीज ऑफ अल्टरनेट अँगल्स, व्युत्क्रम कोनाचा गुणधर्म काय आहे, ज्या पद्धतीने आपण करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रंट असतात हे आता पाहिले. त्याच पद्धतीनं आता फिगरमध्ये पहा, या ठिकाणी अल्टरनेट अँगल्स कोणते आहेत, त्या अल्टरनेट अँगल्समध्ये संबंध काय आहेत किंवा ते कसे असतात. आता या ठिकाणी अल्टरनेट अँगल्स PMN अँड MNS ही पेयर जर आपण घेतली तर ही अल्टरनेट अँगलची पेयर आहे. मग हे कॉन्ग्रंट आहेत का हे या ठिकाणी आपण या गुणधर्मातून शिकणार आहे. तर या ठिकाणी पहा, ईच पेयर ऑफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज ऑफ कॉन्ग्रंट अँगल्स. जेव्हा दोन समांतर रेषांना, हे अतिशय महत्वाचं आहे की करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रंट केव्हा असतात किंवा अल्टरनेट अँगल्स केव्हा कॉन्ग्रंट असतात. इफ अँड ओनली इफ गिव्हन टू लाईन्स आर पॅरलल टू ईच अदर. जेव्हा दिलेल्या दोन रेषा परस्परांना समांतर असतात त्याच वेळी. बऱ्याच वेळा असं घडतं की विद्यार्थी फक्त अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रंट, करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट एवढंच लक्षात ठेवतात. तिथं पाहत नाहीत की गिव्हन टू लाईन्स आर पॅरलल ऑर नॉट. दिलेल्या दोन रेषा तुम्हाला समांतर दिलेल्या आहेत काय. म्हणून मी हे सांगतोय की दिलेल्या दोन रेषा समांतर असतील तरच फक्त आपण या प्रॉपर्टीज वापरावयाच्या आहेत, अन्यथा नाही. मग आता या फिगरमध्ये आपणाला पहा, इंटिरियर अँगल्स कॉन्ग्रंट असतील. कोणते अँगल्स कॉन्ग्रंट असतील तर या ठिकाणी आपण फिगरमध्ये दाखवले की अँगल QMN आणि अँगल MNR हे दोन अँगल कॉन्ग्रंट दाखवता येतील. कारण ही जी पेयर आपण फिगरमध्ये दाखवलेली आहे ही अल्टरनेट अँगलची पेयर आहे. म्हणून अँगल QMN
कॉन्ग्रंट अँगल MNR असं म्हणता येईल. आणि सेकंड पेयर कोणती असेल? अँगल PMN कॉन्ग्रंट अँगल QMN, हे दोन अँगल कॉन्ग्रंट असतील. तर अशा पद्धतीनं आपण सांगू शकतो की इफ गिवन टू लाईन्स आर पॅरलल, जर दोन पॅरलल लाईन्स असतील, मग अँगल अल्टरनेट अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रंट अँगल्स, ते एकरूप असतील. त्यानंतर इंटिरियर अँगलच्या बाबतीमध्ये किंवा यालाच आपण मराठीतून सांगायचं झालं, आता याच्यामध्ये एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स सुद्धा आहे. आता कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्सच्या बाबतीमध्ये ते सुद्धा या ठिकाणी कॉन्ग्रंट मिळतील. आता AMP हा जर अँगल घेतला तर त्याचा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल कोणता असेल? SNB, ऑल्सो कॉन्ग्रंट. किंवा या ठिकाणी AMQ अँड RNB हे दोन अँगल कॉन्ग्रंट असतील. ही जी पेयर आहे ही कोणती आहे? एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. त्याच पद्धतीनं आपण अँगल AMP आणि अँगल SNB हे सुद्धा दाखवणार आहोत. म्हणून या ठिकाणी अँगल AMQ कॉन्ग्रंट अँगल काय लिहिता येईल? RNB. त्याच पद्धतीनं समजा आता दुसरी पेयर आपण घेतली AMP अँड SNB, हे अल्टरनेट अँगल्स आहे, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स, बाह्य व्युत्क्रम कोन. आणि बाह्य व्युत्क्रम कोन सुद्धा कसे असतील? कॉन्ग्रंट असतील. मग या ठिकाणी आंतरव्युत्क्रम कोनाच्या दोन जोड्या एकरूपच असतील, बाह्य व्युत्क्रम कोनाच्या जोड्या सुद्धा एकरूपच असतील. कधी? दिलेल्या दोन रेषा परस्परांना समांतर असतील तरच. म्हणून या ठिकाणी स्टेटमेंट आपण मराठीतून काय सांगू शकतो की समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन एकमेकांशी एकरूप असतात. Each pair of alternate angles formed by two parallel lines and their transversal is of congruent angles. तर पहा, करस्पॉन्डिंग अँगलच्या बाबतीमध्ये तेच स्टेटमेंट आहे, अल्टरनेट अँगल्सच्या बाबतीमध्ये तेच स्टेटमेंट आहे की अल्टरनेट अँगल्स फॉर्म होत असतील किंवा करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म होत असतील बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. द अँगल्स आर कॉन्ग्रंट. आता आपल्याला इंटिरियर अँगलच्या बाबतीमध्ये काय म्हणता येईल? प्रॉपर्टीज ऑफ इंटिरियर अँगल्स, आंतरकोनाचा गुणधर्म काय आहे? आता या ठिकाणी फिगर पहा, फिगरमध्ये इंटिरियर अँगल्स आपण पाहिलेले आहेत की या ठिकाणी PMN अँड MNR हे इंटिरियर अँगलची फर्स्ट पेयर आहे. आणि सेकंड पेयर कोणती आहे? QMN अँड NSM. आता या ठिकाणी आपण फिगर जर ऑब्झर्व केली तर फिगरमध्ये इंटिरियर अँगल्स जे आहेत किंवा त्या पेयरमधले जे काही अँगल्स आहेत हे कॉन्ग्रंट असण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण आपण निरीक्षणानं सांगू शकतो की ते एकरूप मिळू शकणार नाहीत. कारण या ठिकाणी हा ऑब्टूस अँगल दिसायला, हा ॲक्यूट अँगल दिसायला. मग नेमका या दोन कोणामध्ये संबंध काय असतो? तर ते सप्लिमेंटरी अँगल्स असतात, पूरक कोन असतात. म्हणजेच त्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणून आपल्याला या ठिकाणी प्रॉपर्टीज ऑफ इंटिरियर अँगल्समध्ये काय सांगण्यात आले की ईच पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स इज ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स.
दोन समांतर रेषा आणि त्याची छेदिका, यामुळे तयार होणारे जे काही इंटिरियर अँगल्स आहेत हे सप्लिमेंटरी असतात, पूरक असतात. सप्लिमेंटरी म्हणजे पूरक, आणि त्याचा अर्थ काय होतो की सम ऑफ दीज टू अँगल्स इज 180. त्या दोन कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. मग आता या ठिकाणी पहा काय लिहिता येईल की अँगल PMN प्लस मेजर अँगल RNM इज इक्वल टू 180. या दोन कोनांच्या मापांची बेरीज किती असेल? 180 अंश असेल. मेजर अँगल PMN प्लस मेजर अँगल MNR इज इक्वल टू 180 डिग्री. सिमिलरली इन केस ऑफ सेकंड पेयर मध्ये काय घडेल? हाच या ठिकाणी हेच रिलेशन सेकंड पेयर मध्ये सुद्धा असेल. मग सेकंड पेयर कोणती असेल? QMN अँड MNS. मेजर अँगल QMN प्लस मेजर अँगल MNS और SNM also 180 डिग्री. आणि पहा या करस्पॉन्डिंग अँगलच्या प्रॉपर्टीज किंवा अल्टरनेट अँगलच्या प्रॉपर्टीज किंवा इंटिरियर अँगलच्या प्रॉपर्टीज मी वारंवार सांगतोय की इफ अँड ओनली इफ द गिवन टू लाईन्स आर पॅरलल, दिलेल्या दोन रेषा समांतर असतील तरच करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रंट म्हणायचे, इंटिरियर अँगल्स सप्लिमेंटरी म्हणायचे आणि अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रंट म्हणायचे. कारण आपला घटकच काय आहे की टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. आणि या टू पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल याच्यामुळे जे काय अँगल फॉर्म झाले त्या अँगलच्या प्रॉपर्टीज आपण पाहायला लागलो. जर या ठिकाणी लाईन PQ आणि लाईन RS या पॅरलल नसतील तर आपण या ठिकाणी तयार होणारे संगत कोन, व्युत्क्रम कोन हे एकरूप आहेत म्हणू शकणार नाहीत आणि आंतरकोन पूरक आहेत असंही म्हणू शकणार नाहीत. तर अशा पद्धतीनं आपण समजा आता याच प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये असं म्हणू शकतो की समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या आंतरकोनांच्या प्रत्येक जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते किंवा ते पूरक असतात. तर अशा पद्धतीनं आपण करस्पॉन्डिंग अँगलच्या बाबतीमध्ये, अल्टरनेट अँगलच्या बाबतीमध्ये आणि इंटिरियर अँगलच्या बाबतीमध्ये जेव्हा दोन समांतर रेषा दिलेल्या असतात आणि त्यांची छेदिका दिलेली असते त्यावेळी काय घडते किंवा त्यांचे रिलेशन्स काय असतात हे या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे. धन्यवाद.